धनश्रीने कोणता वाचायचा आहे? या जे फिकट ओळ दिसले की नाही ही पहिली ओळ वाचायची तू इथपर्यंत वाच. हां ईट हां थांबा हिशेब बनवायचे तिच्या हिशेब लूक ईट. हां चल. हां हां पिक्चर हां रीड हां व्हॉट हां ईट. हां चल. धनश्री जराशी सुधारली म्हणायला हरकत नाही. कोणाचं मदत घ्यायची नाही बरं. आपलं आपण शिकायचं. आता बघा इथं लूक वाचला येणं. तू काय केलं? हे जे शब्द आहे अरे तुम्ही विसरायले मला पुन्हा सांगावं लागते. एचं ॲ इचं काय इचं ए आयचं ई ओचं आ आणि इचं अ. या गोष्टी विसरायच्या नाही कोणत्या साथी. हां मग एचं ॲ व्हायलं मग हे काय होणार? ॲ होणार ना. ही कसा होईल? मग हे ॲट. नंतर हे बघा पिक्चरमध्ये एक TUR आहे. TUREला आपण चर म्हणायला सांगितलं आणि TION ला आपण शेण म्हणायला सांगितलं किंवा SION जर असलं तर त्याला पण आपण शेण म्हणायला सांगितलं किंवा या SION ला आपण जन पण म्हणतो आणि TURला काय म्हणतो? चर म्हणतो. मग हे पीक चर पिक्चर. आणि काही शब्द असे आहेत बघा कोणते की READ रीड. याच्यामध्ये बघा ई आहे. ईला आपण आता सांगितलं त्याची वेलांटी होती. रची वेलांटी री आणि रीड. सोपं आहे. किंवा रीड READ रीड WRIT राईट SPAK स्पीक आणि LISTEN लिसन. या गोष्टी पाठच करायच्या. रीड राईट स्पीक लिसन. आता याच्यानंतर तू काय वाचलं? व्हॉट इट. बाकीचं तू बरोबर वाचलेलं आहे. हां चला आता वाचते अर्पिता. इथून कोणतं वाचायची? ही ओळ वाचायची तू. SHOWS होईल. जसं जमलं तसं वाच तुला. पुढे चल. हां हां शोध. हां चल. हां हां शाबास. हे व्हॉट हां विल हां हां पिन. हॅपी. ओके ठीक आहे. 2 शब्द चुकले. काय चुकले मी सांगतो तुला. SHचा होते श आणि ओ म्हणजे एक काना एक मात्रा. मग SHO शो आणि SHOW जरी आला समोर तरी तो शोच. आणि इंग्रजीमध्ये जेव्हा शेवटी यस येते हा स न राहता बऱ्याच वेळा तो ज होतो. काय होतो? कुठं कुठं होतो मी तुम्हाला सांगतो ज कसा होते ती. हे बा आपण सकाळी शिकलो. हीच झाले हे हॅच झालं हे वॉच झालं झाले की नाही. म्हणजे काय व्हायला? यसचा ज व्हायला. मग तसं SHOW शो आणि यस म्हणजे शोज. काय व्हायला? शोज. शोज अँड से तू वाचली चांगली गोष्ट आहे. से सारखे शब्द से मे डे असे शब्द रे हे शब्द आहेत. नंतर तू हे हॅपन जरासा चुकला त्याला आपण दुरुस्त करूया. आपण एक ईचा नियम सांगितला होता. ई जेव्हा 4 अक्षरी शब्दामध्ये शेवटून येते किंवा शेवटून दुसरा येते किंवा शेवटून तिसरा येते त्याचा उच्चार होत नाही. मग इथं बघा HAPPEN शेवटून दुसरा ई आला म्हणजे याचा उच्चार होत नाही. मग HAचा काय होते? हॅ होते. हॅ. SSA DAड्या BA ब्या. तसं हे हॅ पिन कसं हिचा उच्चार स्वयं झाला ना हॅपन असा उच्चार आला. म्हणजे हिला पाहायचंच नाही आपण. मग हा शब्द हॅपन झाला. ओके पुढची खालची ओळ वाजली पाहिजे ही. Read down your हां ANSWER. हां चल. सर सांगू? हां सांग. आन्सर बरोबर आहे. आता बघा नेमकंच सांगितलं दीपाली मी तुला. रीड हा शब्द वाचता आला पाहिजे. रीड नंतर स्पीक नंतर राईट म्हणून नाही का WRIT राईट. राईट शब्द जे आहे याच्यासारखं आहे. बाईट BIT बाईट KITE काईट. याला आपण नियम सांगितला होता. काय नियम सांगितला होता? या आयला काना करायचा बला काना बा ई अलीकडे ओढायचा हे ई बाईट. कला काना का ई अलीकडे ओढायचा ई आणि ट काईट. आणि W जे आहे हा सायलेंट आहे. W काय आहे? सायलेंट आहे म्हणून हा राईट लिहिणे. आता विषय राहिला ॲन्सरचा. ॲन्सरमध्ये बघा आताच नियम सांगितला. दुसरा सेकंड येणारा ई कॅन्सल म्हणजे ANSWR झालं. म्हणजे अवघड काय? ॲनसर W पण सायलेंट म्हणजे ॲन्सर हा शब्द झालेला आहे तो एवढाच.
लिहिताना पण ANSWER लिहायचा. लक्षात WE आहे असं म्हणायचं नाही. अर्थ काय झाला एवढे याचा? लुक ॲट द पिक्चर म्हणजे पिक्चरकडे पहा. रीड व्हॉट इट शोज, शो म्हणजे दाखवणे. से व्हॉट विल हॅपन, दाखवलं काय आणि घडल काय, हॅपन म्हणजे घडणे. आणि राईट डाऊन युअर अँसर, आणि तुमचं उत्तर लिहा. तर आता आपल्याला काय करायचं, हे पहिला पॅराग्राफ वाचायचा आहे. हे वाचते सौरभ. मार काय सांगितलं रे आपल्याला? इकडे बघ काय सांगितलं आपल्याला, चित्र पहा म्हणे. हां आता वाचे. हे काय आहे? MR. लक्ष द्या. MR जर दिसला असा कुठं तर त्याला म्हणायचं मिस्टर. मिस्टर म्हणजे माणसाला, पुरुषाला मिस्टर लागतं. MRS जर दिसलं, MRS याला म्हणायचं मिसेस, बाईला मिसेस लावते. तर मग हे मिस्टर म्हणजे आपण स्त्री लावतो ना मराठीमध्ये, तसा तो मिस्टर होय. मिस्टर. हां CLAN. सी म्हणजे काय मराठीमध्ये? हां सीचा उच्चार मराठीत काय होते? क होते की नाही? सीच्या पुढे AEIOU पैकी काय आहे का? नाही. मग अर्धा क. क्लन कसा होईल रे बेटा? हां इथं बघ सी झाल्यावर जे LEAN आहे की नाही, याच्यामध्ये EA आहे. EA म्हणजे वेलांटी, मला वेलांटी ली झालं. अर्धा क आणि हे लिन. क्लीन म्हणजे स्वच्छ करा. मिस्टर क्लीन नॉट लाईक द. हां द. आता हे शब्द अवघड आला का? हे बघा, हे क्री मध्ये क्री वाचला आपण. क्रिकेटमध्ये वाचला ना क्री. हे झाला स्क्रीब. आणि हे लिंग, याला लिंग. याच्यात काय अवघड आहे? स्क्रिबलिंग. काय शब्द ते? स्क्रिबलिंग. स्क्रिबलिंग म्हणजे काय असेल शब्द सांगा बरं. तुम्ही चित्र पहा म्हणले की नाही ते? मिस्टर क्लीन डज नॉट लाईक म्हणजे याला मिस्टर क्लीन म्हणले या माणसाला. मिस्टर क्लीन म्हणजे नेहमी स्वच्छ ठेवणारा माणूस. डज नॉट लाईक म्हणजे आवडत नाही. लाईक म्हणजे काय? लाईक म्हणजे आवडणे. लाईक म्हणजे आवडणे. याला आवडत नाही. काय आवडत नाही? द स्क्रिबलिंग ऑन दी वॉल म्हणजे वॉलवर जे गदळपणा केला, घाणेरडेपणा केला, घासलं, ते ह्याला आवडत नाही. पुढचं वाच. हां 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 म्हणजे मिस्टर क्लीनला डज नॉट लाईक द स्क्रिबलिंग ऑन दी वॉल. व्हॉट विल ही डू? तो काय करायला आता? डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. काय करत सांगा बरं. याला स्क्रिबलिंग केलं आवडत नाही. मग तो काय करेल? ॲन्सर लिहायचं आपल्याला. काय करेल तो? हां ते काय करेल? पुसल. पुसण्याला इंग्रजीत काय म्हणतात? वाईप. काय म्हणतात? वाईप म्हणजे पुसणे. मग तू काय कर? ही विल वाईप दी वॉल. तू काय करेल? वॉलला पुसल. कारण तो क्लीन माणूस आहे ना, त्याला आवडत नाही. आता पुढचं वाचते प्रतीक्षा. ही पोरगीचं चित्र बघ्या. पोरगी कशी आहे प्रतीक्षा? ही खुश आहे, हसायली, रडायली, नाराज आहे. कशी आहे? कशी आहे पाहू आपण. हां वाचे. मनीषा. शाबास. आता बघा प्रतीक्षाने वाचताना अगोदर ती न्याय म्हणली, पण नंतर जे ध्यानात आलं की हे नाव होय. हे काय होय? नाव होय. आणि मराठी नाव होय. आणि मराठीमध्ये येचा उच्चार अ होती, मग तिनं म केलं. मनीषा इज हां हुंगरी. हा ओके असंच काय? थांबा. हुंगरी म्हणली ना तू. आता इथं यूचा उच्चार काय होते रे? यूचा साऊंड अ होते. मग यूचा साऊंड अ होत असल्यावर इथं यूचा यू होणार नाही. मग हंग्री काय होते? हंग्री. हां व्हॉट विल हां शी डू म्हणजे मनीषा इज हंग्री. व्हॉट विल शी डू? व्हॉट विल शी डू सांगा बरं. काय करेल ती? रस्त्यावरून चालली होती. हां तिला. मग इंग्रजीत काय म्हणते तिला? ही म्हणजे तो. ही म्हणजे तो. शी भविष्यकाळातलं वाक्य असल्यामुळे विल लावायचं. शी विल इट इमिडिएटली म्हणजे काय करेल ती? ताबडतोब जेवण करेल. इमिडिएटली म्हणजे काय? ताबडतोब ती जेवण करेल. हे की नाही? तिला भूक आहे ना. चला पुढचं वाच समर्थ. आधी चित्र बघ. काय चित्रामध्ये? ते एका पोरी मारली.
मारायली बरं तुला मारायली आवडेल ठीक आहे चला पुढे काय? ती दुखी आहे थोडक्यात ती दुखी आहे काय ते लागलं फिरलं तिला वाटायला पुढे वाच डॉली हा फेल्स पाठी शिकवलं की फेल्स आता बघ हे मागे शिकलो रे बा फॉल्स ALL काय होते ऑल काय होते मग BALL FALL TALL कसंच होते मग हे फॉल्स डॉली फॉल्स and हर्ट्स ओके कनी मध्ये के सायलेंट नी म्हणजे गुडगा नी म्हणजे काय what will her friend do शाबास डॉली फॉल्स अँड हर्ट्स हर नी म्हणजे ती खाली पडली आणि तिच्या नीला हर्ट झालं म्हणजे लागलं व्हॉट विल हर फ्रेंड्स डू तिचे मित्र काय करतील तिला मदत करतील हा मदत करतील थोडक्यात हा मग काय लिहायचं हर फ्रेंड्स विल हेल्प हर तिला काय करतील मदत करतील मदतीमध्ये बँडेज लावतील घरी नेतील काही करतील ते की नाही चला अर्पिता मिस्टर हा एक लक्षात ठेवा ऐका ज्या वेळेस यांच्या अगोदर एखाद्या शब्दामध्ये ज्या वेळेस यांच्या अगोदर एखादा शब्द येते तेव्हा ते के सायलेंट असते की बरं एखादा नाही की आहे मग हा के सायलेंट आहे नोकर नाही ओचा साऊंड काय होते ओचा साऊंड आ आहे ना नॉकर मिस्टर नॉकर म्हणजे काय दरवाजाला असं असं टक 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 त्याला नॉक मिस्टर नॉकर हां वॉन्ट्स सोपा शब्द होता टू हां तुम्ही साऊंड ध्यानात ठेवा एंटर हां हां हाऊस हा शब्द बघ हाऊस कोणत्या कॅटेगरीला शब्द आहे COUNT जो शब्द असते की नाही असा OU दिसला की काय करायचं या ओचा ए करायचा का उंट मग BOND SOUND LOUD लाऊड राईट मग या हाऊस SE चा ज होती शेवटच्या मग शब्द काय झाला हाऊस हां हां मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस वॉन्ट म्हणजे त्याला जायचं आहे हाऊस मध्ये एंटर करायचं आहे व्हॉट ही डू तो काय कराल बेल वाजव बेल ही विल रिंग द बेल ऑफ डोरची बेल काय करेल तो वाजवल हे झालं मिस्टर नॉकरचं काम हां चला पुढचं वाद दीपाली हे चित्र बघ मनीषा थांबा मनीष इज थ्रिस्टी इकडे बघ हे शब्द आहे बर्स्ट सारखा बर्स्ट BIRST याला म्हणायचं बर्स्ट हे काय आहे बर्स्ट याच्यासारखा हे शब्द आहे FIRST फर्स्ट म्हणजे पहिला तसं हे थर्स्ट आहे थर्स्ट म्हणजे काय थांब थर्स्ट म्हणजे तहान थर्स्टी तहान लागली त्याला हा पुढे एवढं झालं व्हॉट विल ही डू मनीष इज थर्स्टी व्हॉट विल डू मनीषला तहान लागली तो काय कराल घराला जाईल पाणी पिल ना आता तुला जर बाळापूला तहान लागली तू घरी येशील का तू नाही हां पाणी पिशील ना कुठे बी मग काय लिहिल ही विल ड्रिंक पिणे म्हणजे ड्रिंक वॉटर आहे की नाही आता बघा हे याच्यामधलं ऐक रे याच्यामधलं हे झालं मला वाटतं हे करून टाकू आपण प्रतीक्षा सृष्टी मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आता इंजिनियर मध्ये बघ BEER ला काय म्हणतो आपण बियर म्हणतो तसं हे नियर इंजिनियर हां वाच जसं बस नाही हां आता बघ
यूचा उच्चार होत नाही म्हणून ऊ होणार नाही तो. याचा आणि याचा बसी पण होणार नाही. BUASY दिसलं की याला म्हणायचं बिजी. याला काय म्हणायचं पाठ करून टाकायचं. बिझी इंजिनियर आर बिझी. हां शेरू हां wants हां to हां. play. शेरू कोण होय? पुत्र. हां What will हां. दम काय दम